ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायलीवरती हल्ला करणाऱ्या राकेशची अर्जुनने धुलाई केलेली असते. तर राकेश इथे सायलीचा खून करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला एका दगडामध्ये त्याला 3 पक्षी मारायचे असतात. एक म्हणजे सायलीचा खून करून तिचा जीव घ्यायचा असतो. त्यांच्या घरामध्ये येणारा जो आनंद आहे ते म्हणजे त्यांचं बाळ, ते सुद्धा मरणार असतं. आणि मग इथे अर्जुनला मरण यातना देण्यात येणार असतात. कारण का मग सायली त्याच्या आयुष्यात नसेल तर अर्जुन तिच्याशिवाय जगू शकणार नाही. त्यामुळे इथे जन्माची अद्दल घडवण्यासाठी राकेश सायलीच्या जीवावरती उठलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अर्जुन राकेशची धुलाई करतो आणि सायलीचा जीव वाचवतो, आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सायली आणि अर्जुन दोघेजण आता खूप आनंदी असतात. कारण अर्जुनला समजलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे. त्याला कुठलेही पुरावे नको असतात, पण सायलीला वाटतंय म्हणजे तीच तन्वी आहे याची त्याला खात्री असते. त्यानंतर इथे सगळेजण म्हणतात, सुभेदार किल्लेदार, सायलीला 3 महिने पूर्ण झालेत तर आपण तिची चोरोटी भरली पाहिजे. चोरोटी भरण्यासाठी सगळेजण सुभेदारांच्या घरी आता भेटलेले असतात. तेव्हा सुमन तिथे राकेशला घेऊन येते. राकेश आलेला असतो अर्जुन, सायली आणि सुभेदार यांच्याकडून बदला घेण्यासाठी. तेव्हा इथे सगळेजण राकेशचं आनंदाने स्वागत करतात. अस्मिता तर म्हणते, अरे वा, आता माझ्या बाळाचा इथे स्मितचा अजून एक मामा आला नाही का. तेव्हा इथे राकेशने येता येता सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात. अस्मिताला बाळ झालं म्हणून तिच्यासाठी बुके आणलेला असतो. सायली प्रेग्नेंट आहे म्हणून तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा सगळे विचारत असतात की तू USA वरून कधी आलास. तो म्हणतो, कालच आलो मी, आणि त्यानंतरला इथे मी आज इथे तुमच्याबरोबर आलो आहे. तेव्हा राकेश म्हणतो, आता मी कुठेही जाणार नाही आहे. जी काही माझे प्लॅन्स आहेत, अर्धवट राहिलेली कामं आहेत, ती इथे राहूनच मी पूर्ण करणार आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अर्जुन, खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं. एकही केस न हरलेल्या वकिलांमध्ये तुझं नाव आहे, तुझी ती ख्याती आहे, आणि अजूनपर्यंत ते तू कायम ठेवलीस याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ यू. तेव्हा अर्णव इथे म्हणत असतो, अर्जुन, की आता तू सुद्धा इथे राहा आणि तू सुद्धा चांगल्या चांगल्या केसेस लढ आणि जिंकसुद्धा. तुझंसुद्धा नाव होईल आणि तुझं झालेलं नाव बघायला आम्ही खूपच जास्त उत्सुक आहोत. खरंच अगदी मनापासून बोलतो हे. तेव्हा इथे सगळेजण राकेशचा वेलकम आनंदाने करतात. त्यांच्या मनामध्ये काही कपट वगैरे नाहीच आहे. सगळेजण आनंदाने त्याचं स्वागत करतात. पण इथे आता राकेशला असं वाटत असतं, किती मूर्ख माणसं आहेत ही, माझं आनंदाने स्वागत करतायत. अरे मी इथे आलो आहे परत अमेरिकेवरून, उगाचच नाही, मला बदला घ्यायचा आहे तुमच्याकडून. बदला, मी इथे सायली अर्जुनकडून बदला घ्यायला आलो आहे, काळ बनून आलो आहे तुमच्या सगळ्यांचा काळ, असं इथे राकेश म्हणतो. सगळेजण खूपच इनोसंट राकेशला आपल्या कुटुंबामध्ये लगेच सामील करून घेतात. नागराजचा राग कुणीही राकेशवरती काढतच नाही. राकेशसुद्धा सगळ्यांना प्रेमाने भेटतो, सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. आणि मग इथे सायलीची चोरोटी भरण्यात आलेली असते. सायलीची चोरोटी भरलेली असते. चोरोटीचा कार्यक्रम खूपच जास्त छान पद्धतीने पार पडला जातो. तेव्हा इथे सायलीला खूप आनंद होतो. सगळ्यांनी तिला गिफ्ट्स दिलेले असतात. सगळे तिच्यासाठी काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन आलेले असतात. तेव्हा सायलीसाठी सगळ्यात मौल्यवान गिफ्ट कुठलं असतं, तर इथे पूर्णाजीने तिच्या गळ्यामध्ये गोल्डन चेन दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की चोरोटीला आहे ना, तुला ही गोल्डन चेन आता घालायची आहे. तेव्हा इथे ही चेन मी खरं तर बनवली होती तन्वीसाठी, पण आता तन्वी नाही आहे. पण तू मला तन्वीपेक्षा काही कमी नाही आहेस सायली. तुला मी तन्वी अशी हाक मारली आणि तू तन्वीसारखीच माझ्याबरोबर वागत होतीस. तेव्हाच मला कळलं की मी तन्वीला बाहेर शोधते, तन्वी तर माझ्या घरातच आहे. म्हणून ही चेन मी आता तुला देते. घाल बरं गळ्यामध्ये, बघू दे कशी दिसते, नाहीतर दे माझ्याकडे, मीच घालते तुला. तेव्हा ती चेन, गोल्डन चेन सायलीच्या गळ्यामध्ये खूपच जास्त शोभून दिसत असते. चोरोटीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाल्यानंतर सायली खूप छान तयार होते. सगळेजण तिची दृष्ट काढतात, तिचं कौतुक करतात. इतकी सुंदर ती दिसत असते. प्रेग्नन्सीमध्ये
बायकांच्या चेहऱ्यावरती जो ग्लो येतो तसा ग्लो तिच्याही चेहऱ्यावरती आलेला असतो. मग सायलीची चोरोटी भरली जाते. सगळेजण तिला गिफ्ट वगैरे देतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको, सायली म्हणून किती खुश आहेत सगळेजणं. पण जेव्हा त्यांना कळेल की सायली फक्त या घरची सून नाही तर मुलगीसुद्धा आहे, तेव्हा हे सगळेजणं तुझे किती लाड करतील हे बघायला मी सुद्धा आतुरलोय गं. असं आता अर्जुन आपल्या मनामध्येच म्हणतो. सगळे विचारतात अर्जुनने काय गिफ्ट आणलं, अर्जुनने काय गिफ्ट आणलं. तर इथे अर्जुनने आता तिला गिफ्ट आणलेलं असतं. ते म्हणजे खूपच मौल्यवान असतं. तो म्हणत असतो की हे घड्याळ आहे, हे प्रत्येक वेळेला तुझ्या हातामध्ये राहील आणि जेव्हा कधी तू प्रॉब्लेममध्ये असशील ना, तेव्हा फक्त हे बटन प्रेस करायचं की मला इथे कळणार. त्यामुळे इथे अर्जुनने खूप छान असं घड्याळ तिच्यासाठी आणलेलं असतं. तेव्हा इथे त्याला सायलीची खूप काळजी वाटत असते. तिला इथे सतत प्रोटेक्ट करता यावं यासाठी ते घड्याळ त्याने आणलेलं असतं. सगळेजण छान छान गिफ्ट देतात. कार्यक्रम पार पडलेला असतो. तेव्हा अर्जुन, सायली, प्रताप काका सगळेजण म्हणतात की प्रतिमा आत्या, सुमन काकी आणि राकेश, तुम्ही आता कुठे जायचं नाही आहे, तुम्ही इथेच राहायचं आहे. आणि चैतन्य, आजच्या दिवशी तू पण इथेच राहा, अश्विनच्या रूममध्ये राहतो. तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे. आणि तेव्हा सगळेजण तिथे स्टे करणार असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, राकेशने सायलीला मारण्याचा डाव रचलेला असतो. कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडलेला असतो. काही दिवस ते लोक तिथेच राहत असतात. तेव्हा इथे नागराजला भेटायला सचिन गेलेला असतो. तेव्हा सचिन म्हणतो, नागराज काका, तुमचा मुलगा राकेश परत आला आहे. पण राकेश खूप बदलला आहे हो, पहिल्यासारखा नाही आहे तो. आता खूपच जास्त डेंजरस झाला आहे. पहिला कसा कमी बोलायचा, सगळ्यांची मस्करी करायचा, पण आता नाही, आता खूपच जास्त स्ट्रिक्ट झाला आहे. तेव्हा नागराज म्हणतो, तो स्वतःहून आलेला नाही आहे, मी बोलावलं आहे त्याला. जेलमध्ये गेल्यानंतर मी काही गप्प बसणार आहे, माझं कोणीच नाही आहे का. पण माझा मुलगा राकेश वाघ आहे, माझा वाघ. माझा वाघ आला आहे ना इथे, आता खूपच जास्त तो इथे वैतागला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने सगळेजण माझ्याबरोबर वागलेत ना, तो राग त्याच्या मनामध्ये आहे. आणि आता चिडलेला वाघ हा किती मोठा जोरात इथे घाव करेल तुला पण चांगलंच माहिती आहे. तेव्हा सचिन म्हणतो, अण्णांना भेटायला आला होता, खूप जास्त इथे वैतागला होता, रडत होता, ओरडत होता, चिडला होता. पण इथे अण्णा आता देव देव करत बसलेत, महिपत शिकरेचे महिपत बाबा झालेत. ते काही त्याची योग्य ती मदत करतील असं वाटत नाही. तेव्हा नागराज म्हणतो, ठीक आहे रे, 2-3 दिवस त्याचं चालेल देवदेव, नंतर बरोबर त्याच्या मार्गावरती येईल तो. पण तू मला सांग, तू राकेशची मदत करशील ना. घरामध्ये राहून राकेश आणि बाहेर राहून तू, तुम्ही दोघेजण मिळून इथे सुभेदारांची वाट लावा. तेव्हाच इथे सचिन म्हणतो, नाहीतर काय, मी एकटा किती त्यांना पुरून उरलो असतो. आता राकेश माझ्याबरोबर आहे ना, आता आम्ही दोघेजणं मिळून त्यांना इथे वटणीवरती आणू. एक से भले दो. दोघेजण एकत्र आलो तर त्या अर्जुनला हरवणंसुद्धा आमच्यासाठी सोपं होईल. तेव्हा नागराज म्हणतो, तेच, आता राकेशला मदत तू करायची आणि राकेश तुला तुझ्या कामामध्ये मदत करणार. त्यानंतर इथे दोघांमध्ये आता बोलणं सुरू असतं की मी आता काही दिवसातच सुभेदारांच्या घरावरती एक मोठा बॉम्ब टाकणार आहे, ज्याच्यामुळे संपूर्णपणे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. एक खूप मोठं भयानक सत्य त्या लोकांना काही दिवसातच कळणार आहे. अरे बाबा, पण तुझा प्लॅन काय आहे हे तरी मला सांग, असं नागराज म्हणतो. तेव्हा इथे सचिन म्हणतो की मी सांगेन तुम्हाला, पण तुम्ही कुणालाही काहीही सांगायचं नाही. तेव्हा नागराज म्हणतो, ठीक आहे बाबा, कुणाला नाही सांगणार, पण मला तर सांग तू काय करणार आहेस ते आता हल्ली या दिवसांमध्ये. तेव्हा इथे त्याने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. प्रियाला सुभेदारांच्या घरी परत आणण्याचा प्लॅन तयार केलेला असतो. ती प्रेग्नंट आहे, अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. ही गोष्ट आता ती सगळ्यांना येऊन सांगणार असते आणि त्यासाठी तिला एका दिवसासाठी आता इथे जामीन मिळवून दिलेला असतो. फक्त काही तासांसाठी ती मंजुरी इथे सचिनने घेतलेली असते आणि ते काम तो मुद्दामून करणार असतो सुभेदारांना डिस्टर्ब करण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, हा नंतरचा भाग आहे, पण हाच आता सचिनचा प्लॅन असतो. आणि त्याचमुळे इथे नागराज म्हणतो की एक काम कर, माझ्या लेकाला राकेशला फोन कर, माझ्या वाघाला. तेव्हा सचिन फोन करतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हां बाबा बोला ना. तेव्हा तो म्हणतो की हे बघ बाळा, तुला आता अलर्ट राहूनच हे कामं करायचे आहेत. आधी आहे ना, सगळ्या सुभेदारांचं तू मन जिंक, त्यांच्याबरोबर इतका चांगला वाग, इतका चांगला वाग की ते सगळेजणं तुझ्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतील. सगळ्यांना इतकं कम्फर्टेबल कर की कुठल्याही मुद्द्यावरती ते तुझ्यासमोर बोलू शकतात. इतक्या छान पद्धतीने तू सगळ्यांना आता आपलंसं कर, असं नाटक त्याने करायला सांगितलेलं असतं.
आणि तसंच इथे नाटक आता राकेश करतही असतो. राकेश म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका डॅड, आल्या आल्या मी सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत आणि आता तर काय, त्या सायलीला संपवण्यामध्ये मी पूर्णपणे गेटअपमध्ये इथे उभा आहे. एकदा का ती बाहेर आली की तिला मी पकडलंच म्हणून समजा. तिच्याबरोबर तिच्या बाळाला सुद्धा संपवेन. सुभेदारांचा सगळ्यात मोठा आनंद त्यांच्याजवळून हिरावून घेईन आणि मग तो अर्जुन आहे ना, आयुष्यभर सायलीच्या आठवणीमध्ये रडत बसेल. हीच तर असेल ना त्याची शिक्षा. तेव्हा नागराज म्हणतो, सगळं जे काही करशील ते विचार करून कर. कुणालाही कळता कामा नये की तूच आहेस म्हणून. तिच्यावरती हल्ला करणारा तूच आहेस हे कुणालाही कळता कामा नये. राकेश म्हणतो, बाबा तुम्ही काळजीच करू नका. त्यानंतर राकेश इथे झाडांमध्ये लपून बसलेला असतो. तेव्हा इथे सगळ्यात मोठा प्रश्न सायलीला पडलेला असतो, तो म्हणजे की प्रियाला नक्कीच माहिती असेल की मी खरी तन्वी आहे ते. म्हणून तर ती या घरामध्ये तन्वी म्हणून वावरत होती ना. माझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे हे तिला पण माहिती आहे. म्हणून तिने स्वतःच्या तळपायावरती तुळशीपत्राचं टॅटू करून घेतलं. म्हणजे याचा अर्थ तिला खात्रीनिशीत हे माहिती आहे की खरी तन्वी मी आहे. मग जाऊन मी प्रियालाच विचारते ना की मी खरी तन्वी आहे का, हे तुला माहिती असेल तर मला सांग, कारण मला आता सगळं सत्य समजलं आहे. तेव्हा अर्जुन घाबरतो. अर्जुन म्हणतो, अरे देवा, जर सायली प्रियाला भेटायला गेली तुळशीपत्राचं विचारायला, तर ती प्रिया सांगून टाकेल ना सायलीला की ती प्रेग्नेंट आहे म्हणून, अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. ही गोष्ट ती लगेच सांगून टाकेल आणि एकदा का सायलीला कळलं की मग इथे आता सायली मम्माला घरी येऊन सांगेल आणि ते आता त्याला नको असतं. तेव्हा तो सायलीला म्हणतो, बायको आता जाऊ नको, खूप रात्र झाली. सायली म्हणते, अहो असं कसं बोलता तुम्ही, हे बघा माझ्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे आणि ही कुणाला दिसू नये म्हणून प्रियाने माझा पाय भाजण्याचा प्रयत्न केला. माझा पाय भाजलासुद्धा, म्हणूनच माझ्या तळपायावरती असलेली जी खून आहे ती आता पुसट झाली आहे. त्यामुळे ती मी कुणाला पुरावा म्हणून दाखवू शकत नाही. पण आता त्याच घरामध्ये प्रिया तन्वी म्हणून आली. तिने तिची खोटी ओळख निर्माण केली. म्हणजे तिला हे माहिती असेल की खरी तन्वी कोण आहे. म्हणजे खरी तन्वी जर मी आहे तर ती माझंही नाव घेईल. मी जाऊन आत्ताच्या आत्ता तिला भेटते. अर्जुन तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, अरे देवा, सायली जर प्रियाला भेटायला गेली तर प्रिया सांगून टाकेल ती प्रेग्नेंट आहे, तिला अडवलं पाहिजे. तेव्हा अर्जुन सायलीच्या मागोमाग येतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण सायली म्हणते, ओ मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, मी जाणार म्हणजे जाणार. तेवढ्यातच इथे राकेश उडी मारतो आणि सायलीला पकडतो. सायलीचा तो खून करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने इथे तोंड वगैरे झाकून घेतलेलं असतं, कवर केलेलं असतं आणि डोळ्याला त्याने गॉगल लावलेला असतो. पण तो सायलीची मान पकडतो आणि सायलीच्या पोटामध्ये चाकू आता खुपसणार. तेवढ्यातच अर्जुन तिचा हात पकडतो. अर्जुन त्याचा हात पकडताना म्हणतो, ए कोण आहेस तू, कोण आहेस तू. आणि सायलीला बाजूला करून अर्जुन आता राकेशची धुलाई करतो. त्याला खूप मारतो, त्याला खूप मारतो. त्याच्या पोटामध्ये फाईट मारतो, त्याच्या पाठीमध्ये फाईट मारतो, त्याला खूप मारतो आणि म्हणतो, ए कोण आहेस तू. आणि त्याचा चेहरासुद्धा बघण्याचा प्रयत्न करत असतो. डोळ्याला इथे गॉगल असल्यामुळे राकेशचे डोळे त्याला काही ओळखू येत नाही. पण तो सायलीवरती असा काही अटॅक करतो की सायलीचा आणि बाळाचा त्याला सोबत जीव घ्यायचा असतो. त्याच्या हातामध्ये असलेला धारदार चाकू तो सुद्धा तिथेच पडलेला असतो. तेव्हा इथे राकेश पळून गेलेला असतो अर्जुनच्या हातातून निसटून. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय आहे, हा कोण माणूस होता आणि बायको, तो तुझ्यावरती का हल्ला करत होता, तो तुझ्या पोटामध्ये चाकू खुपसत होता. याचा अर्थ त्याला माहिती आहे का तू प्रेग्नंट आहेस ते, आणि तो तुला आणि आपल्या बाळाला संपवायला आला होता. नक्कीच कुणीतरी अशी व्यक्ती आहे जे आपल्या वाईटावरती टपलेली आहे. नागराज, महिपत, साक्षी, प्रिया, आपण चौघांनासुद्धा जेलमध्ये पाठवलं. त्यांचाच कुणीतरी बदला घ्यायला आला असेल तर. अर्जुन म्हणतो, बायको बघितलंस ना तुझ्यावरती किती मोठा प्राणघातक हल्ला होणार होता. आता तर तू एकटीने बाहेर कुठेही जायचं नाही. चल बरं घरामध्ये, आत्ताच्या आत्ता घरात चल सायली. तू मला सांग, जर आपल्या बाळाला काही झालं तर तू स्वतःला माफ करू शकणार आहेस का. नाही ना. मग आता चल बरं, आत्ताच्या आत्ता तू घरी चल. प्रियाला भेटायला आपण उद्या सकाळी जाऊ किंवा नंतर कधीतरी जाऊ, पण आता तू फक्त रेस्ट करायचा आहे. जोरात इथे सायलीची मान पकडल्यामुळे तिची मान लचकलेली असते. सायलीला त्याचासुद्धा त्रास होत असतो. अर्जुन म्हणतो, आता बास झालं. एवढ्या रात्री काय, सकाळीसुद्धा तू एकटीने कुठे जायचं नाही. कुणीतरी व्यक्ती तुझ्या जीवावरती उठलेली आहे. आपण त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करूया. अर्जुन इथे आता इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि सायलीबरोबर घडलेली घटना त्यांना तशीच्या तशी सांगतो.
तेव्हा इन्स्पेक्टर सावंत यांनी कंप्लेंट लिहून घेतलेली असते आणि तो माणूस नेमका कोण आहे ज्याने इथे रात्रीच्या वेळेला सायली वहिनीवरती हल्ला केला, ती व्यक्ती कोण आहे ते आपण नक्की शोधून काढू, असं इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला म्हणतात. तर अशा रीतीने सायलीवरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या राकेशची धुलाई करत इथे आता त्याने त्याला धडा शिकवलेला असतो.